नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल महेश बागडी आणि मी आहे महेश. प्रत्येक गावात दसऱ्या सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. आज आमच्या दसऱ्यामध्ये 9वी माळ आणि आज करून 9व्या माळला दंडवत आणि जागरणचा कार्यक्रम असतो. त्यासाठी आलेले आहेत कमलाकर काकांचे चिरंजीव राहुल कुलकर्णी. काय म्हणतात बघूया की. कमलाकर काका आणि कमलाकर काकांचं नातं म्हणल्यावर काळामा देवी आणि अंबाबाई देवी हे सगळं येते आणि आपलं व्हिडिओ सगळं असतात ते हसूर तुम्हाला म्हणणं सरळ डायरेक्ट कमलाकर काकांनी दिसतात आणि सगळे व्हिडिओ नदीचा कुठला टाकला असला तरी सुद्धा आठवण निघते. आणि आज आपल्याबरोबर आहेत राहुल दादा आणि राहुल दादाची आठवण सांगितली तर त्यांना आत्ताच हरभजन सिंग म्हणजे ह्यांच्याकडून अवॉर्ड तुम्हाला मिळाला, त्याबद्दल तुमचं खरोखर हसूर तुम्हाला तर्फे खरोखर आभार. आणि तुम्हाला पुरस्कार आता कोणता मिळाला? मला आता लीडर्स रायझिंग म्हणून पुरस्कार मिळाला, जे इन्स्पायर करतात नवीन लीडर्स होण्यासाठी. आणि माझ्या बिझनेसला आता 26 वर्ष पूर्ण झाली आणि काकांचा आणि माझा एक्सपिरियन्स दोघांचा पकडून आम्ही आता 60व्या वर्षात पदार्पण करतोय. 60 वर्ष पूर्ण झालीत आमच्या बिझनेसला. त्यामुळं हरभजन सिंग यांच्यातर्फे टाइम्स अपलॉड नावाची कंपनी आहे, त्यांच्यातर्फे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. म्हणजे हसूर तुम्हाला मानाचा तुरा उभा केलाच काम राहुल दादांनी केले आणि खरोखर आनंद वाटतोय की आपल्या हसूर तुम्हाला मधनं एवढं मोठं व्हायचं आणि बाहेर जाऊन आपलं नाम गवायचं ही सोपी गोष्ट नाही. तिने ती सोपी करून दाखवली गोष्ट. कसं आहे, कष्ट करताना आपण झेप घेताना ते आपण विचार करायला लागतोय आपण झेप कोणती घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपण चिकाटी आणि प्रयत्न केले तर झेप पण ती सक्सेस होते. तसंच यांची कहाणी. आता काळामा देवीचं मध्ये त्यांनी गाणं पण तयार केलेलं आहे असं मला त्यांनी कल्पना दिली की बाबा स्पेशल माणसं सांगून म्हणजे सिंगर त्यांनी सांगून काळामा देवीची तुम्ही आरतीचं गाणं तयार केलंय. आरतीचं गाणं नाही, ती काळामाची आरती आहे ज्याच्यामध्ये आपल्या हसूरचं पूर्ण वर्णन आहे. ते आपला कार्यक्रम संपल्यानंतर मी तुम्हाला ती आरती देणार आहे. आणि माझी अशी अपेक्षा आहे की दररोज आपल्या जेव्हा मंदिरात आरती होते त्यावेळी काका असताना ती आरती व्हायची. मध्यंतरीच्या काळात आता ती आरती होत नाहीये. तरी मला तुमच्या माध्यमातून एक गावकऱ्यांना विनंती करायची आहे की ती पुन्हा आरती म्हणायला सुरुवात करावी. सोपी आरती आहे, मराठीतली आरती आहे ज्याच्यामध्ये आपल्या गावाचं आणि काळामाचं वर्णन आहे. दोन्ही काळामाचं वर्णन आहे. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे अंबाबाई आणि काळामा दोघी बहिणींचं त्यामध्ये बहिणींचं वर्णन त्यात गेलेलं आहे. आणि मला अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे की ती आरती आपण दररोज म्हणावी जेणेकरून ती आरती प्रभावितून सर्वांना त्याचा फायदा व्हावा. बरोबर. आया अंबाबाईचे लक्ष सगळीकडेच असते. तुम्हाला असं काय वाटतं की आया अंबाबाईचे लक्ष हसूरमधनं की आपल्याकडे असतं? वहिनी तुम्हाला काय सांगायचं, आया अंबाबाईबद्दल काय सांगायचं आहे हसूरच्या? काळामा तरी सगळ्यांवर आशीर्वाद देऊन आहे. हसूरच्या लोकांची प्रगती होते, आमची पण प्रगती झाली, यांची पण प्रगती झाली. तेव्हा तिचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी सगळ्यांच्या पाठीशी आहे. तुमचं नाव आणि शिक्षण काय आहे? माझं नाव श्रेया कुलकर्णी. मी MBA फायनान्स आहे. होय, मग तुम्ही पण जॉबलाच आहे? माझा स्वतंत्र व्यवसाय आहे, मी लोन कन्सल्टंट आहे. म्हणजे हसूरचा मानाचा तुरा असा आहे, बाहेर गेलं तर सगळी म्हणजे आपण बाहेर गेल्यानंतर प्रगती होतेच, परंतु त्याचं आमच्या मुलांना ते सांगायचं आहे गावातल्या की तुम्ही बाहेर जायचं धाडस करा, शिक्षण घ्या, आपोआपच तुम्हाला हातात सगळ्या गोष्टी येतात. तुम्हाला मुलांच्या बद्दल संदेश काय सांगायचा आहे? नुसतं आता आजकाल काय झालंय की प्रत्येकजण सरकारी नोकरीच्या मागे लागलाय. बरोबर आहे. की सरकारी नोकरी की मिळाली की आपण एक कम्फर्ट झोन मध्ये जातोय. तर तसं न करता थोडं रिस्क घ्यायला तयार राहा, तर त्याच्यापेक्षा चांगले पैसे कमवू शकताय. आज तुमचं जर सरकारी नोकरीत एक घर होत असेल तर तुम्ही स्वतःचा बिझनेस केला तर 2 घरं आणि अतिरिक्त तुम्ही शेती घेऊ शकताय, वेगळी शेती घेऊ शकता. एवढा पैसा आहे. पण आपली एक मानसिकता बनली आहे की वाडवडिलांनी नोकरी केली आपण पण नोकरी करायचं. हे थोडक्यात मला असं सांगायचं की फक्त आपल्या गावापुरतं नाही, इन जनरल मराठी माणसांचं असं डोक्यात आहे की एक नोकरी करायची आणि संध्याकाळी आपल्या घरात पोचायचं. तसं न करता आयुष्यात 2 गोष्टी नक्की करा. जी गोष्ट तुम्ही कल्पना करता करायचा ती कल्पना तर कराच, पण त्याच्यावरती ॲक्शन पण घ्या. जर तुम्ही ॲक्शन घेतली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो आणि माणूस नोकरी कमवून लखपती होऊ शकतो पण धंदा करून करोडपती होऊ शकतो. हे मी सिद्ध करून दाखवलंय. बरोबर. खरोखर तुमचं खरोखर आभार केलं पाहिजे, कारण हसूर गावाहून आपल्या एक छोट्याशा गावातून आणि तुम्ही मुंबईमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं, हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आणि हसूरसाठी महत्त्वाचं आहे. दुर्गा मातेसाठी तुम्ही वहिनी काय सांगशील आताच्या मुलींना, आता या गावातले जी मुले आहेत त्यांच्या शिक्षणाबद्दल ते तुम्ही काय सांगशील? त्यांनी चिकाटी ठेवली पाहिजे आणि जे काही करतील
व्यवसाय किंवा नोकरी ती सोडायची नाही, तग धरून राहायचं. अंबाबाई उत्सव असतो, ते दीपमाळ आहे आणि तिला समोर आहे. त्याच्यात आपल्या गावचे जे भोसले सरकार आणि ज्या वर्षी त्यांची पाटीलकी असते त्या लोकांच्या ते विभागून दिलं जाते. भोसले सरकार येऊन पाटलांनी लावलेली जी भद आहे, भद म्हणजे ते एक प्रकारची ज्योत आहे, ती पेटवतात. अंबाबाई काळामाला आपण ती ओवाळून आपल्या मंदिरासमोर जे दीपमाळ आहे त्याच्यावर लावतो. दुसरी दीपमाळ आहे ती कुलकर्ण्यांची आहे. त्याच्यामध्ये दरवर्षी मी सहभाग घेत असतो. आम्ही आपल्या गावचे ओंकार कुंभार आणि आपल्या जे दरवर्षी गुरव असतात त्यांच्याबरोबर समन्वय साधून मी अष्टमीचा हा योग घडवून आणतो. तर ती दीपमाळ आम्ही असते. आणि तिसरी दीपमाळ आहे ती शेट्ट्यांची म्हणजे वाळण्यांची. तर ती दीपमाळ आता सध्या आता तुम्हाला जय जयकार ऐकू आला, ती नुकतीच दीपमाळ आलेली. आणि ही दीपमाळ कमीत कमी 200 वर्ष जुनी आहे. म्हणजे मंदिरा स्थापनापासूनची ती आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात नंतर जेव्हा गावं विभागून वाटून दिली गेली त्याच्यामध्ये वेगवेगळी स्थानं वेगवेगळ्या देण्यात आली. आता आम्ही कुलकर्णी म्हणजे आम्ही अकाउंटंट आहे. कुलकर्णी म्हणजे कुळकर्णी, जे गावची कुळं सांभाळतात ते त्यांना कुलकर्णी म्हणतात. पूर्वी माझे आजोबा जोपर्यंत आपलं स्वातंत्र्य होत नव्हतं तोपर्यंत ते स्वतः सगळे कुळं सांभाळायचे. चालते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हसूरला आला आणि इथं आमचं म्हणजे हे सगळं कार्यक्रम सामील झाला, त्यातच आम्हाला आनंद आहे. तुम्हाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझा हा इंटरव्ह्यू घेतला त्याच्याबद्दल तुम्हाला एक काळामा देवीचं एक अध्याय देतोय, ते तुम्ही रोज नित्य नियमाने वाचा. आणि मी तुम्हाला जी आरती सांगितली ती त्याच्या मागं आहे, ती तुम्हाला त्याची मी काल पाठवून देतो. जी मी प्रॉपर म्युझिक डिरेक्टर अपॉइंट करून ती आपण वाजवले त्याची कॉपी पण तुम्हाला मी पाठवून देतो. तुम्ही येणाऱ्या तुमच्या व्हिडिओमध्ये वाजवू शकता. चालते. ओके. चला, नमस्कार. नव्या माळाला पालखी काहीतरी खासच होती आणि खास करून हा पालखीचा मान पाटीलकी, सरकार घराणं आणि बैती म्हणजे गावातील बलुतेदार यांचा खास मान असतो. आजच्या दिवशी दीपमाळ असते, पाटीलकी, वाणी समाज, सरकार घराणं आणि जागरणचा कार्यक्रम आजच असतो. प्रत्येक घराघरात चौक मांडला जातो. शेतीत वस्तू, हत्यारे यांची पूजा केली जाते. नव्या दिवशी कार्यक्रम भरपूर असतात, त्यामुळे आज पालखीला वेळ होतो.
चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कोल्हापूर म्हणजे हे सगळ्या चालरीती आणि प्रथा अशाच असतात की राव. ह्यामध्ये सामील व्हायला सगळी गावातली ग्रामस्थ हजरच असतात की राव. अंबाबाईच्या नावानं नारायणी 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 हसूरची नारायणी हसूरची नारायणी 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 मना मना नारायणी मना मना नारायणी 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 हसूरची नारायणी हसूरची नारायणी सर्व मना नारायणी मना मना नारायणी 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 हसूरची नारायणी हसूरची नारायणी 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 अंबाबाईच्या नावाने नारायणी 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 हसूरची नारायणी हसूरची नारायणी 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 मना 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 नारायणी 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 हसूरची